बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. एकूण 23 संचालकांपैकी 11 जागा बिनविरोध तर 12 जागेसाठी मतमोजणी झाली. 12 पैकी 10 जागांवर शेतकरी विकास पॅनलने विजय प्राप्त केलेला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने निवडणूक लढवली. धाराशिव जिल्हा परिषदेच्या आपला जीव धाराशिव विजन 2030 या उपक्रमाचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केलंय. राज्यात विजन घेऊन काम करणारी धाराशिव ही एकमेव जिल्हा परिषद असल्याचं सांगत हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरून भाजप खासदार कंगना रनौत यांनी जेनझी आणि आंदोलकांवर निशाणा साधलाय. सोशल मीडियावरील पोस्ट आणि रील्सच्या माध्यमातून सरकारवर टीका करणाऱ्या आंदोलकांवर कंगना यांनी सवाल उपस्थित करत जंतर मंतरवर खरंच विद्यार्थी होते का असा प्रश्न उपस्थित केला. जेनझी पिढीबाबत आता नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी देखील भाष्य केलंय. जेनझी ही देशाची भविष्याची पिढी आहे, मात्र त्यांना काही सांगणं देखील आजच्या काळात अवघड झाल्याचं त्यांनी म्हटलंय. मोबाईलचं वाढतं व्यसन आणि स्क्रीन टाईमवरून त्यांनी युवा पिढीला खडेबोल सुनावले. सतत मोबाईलच्या वापरामुळे विचार क्षमतेवर परिणाम होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. देशातल्या जेनझींचा विश्वास जिंकायचा असेल तर कॅमेरा अँगल नाही तर मनाचा अँगल बदलावा लागेल असं म्हणत प्रियंका गांधींनी मिश्किल टिप्पणी केली. जेनझींना आवाहन करणाऱ्या मोदींच्या व्हिडिओवरून प्रियंका गांधींनी हा टोला लगावला. त्यानंतर लोकसभेत एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी लोकसभेत आक्रमक झाल्या. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि AK-47 वापरण्याची गरज काय होती असा सवाल करत त्यांनी सरकारला घेरलं. लाठीचार्जचे आदेश कोणी दिले याचं उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. शिक्षण मंत्र्यांच्या नियुक्तीवरून त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत मोठा गदारोळ झाला. प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आक्षेप घेत माफीची मागणी केली आहे. त्यामुळे लोकसभेतील वातावरण चांगलंच तापलं. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतविरोधी अफवा पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर महाराष्ट्र सायबर सेलची नजर आहे. 429 आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्सची ओळख पटवण्यात आली असून काही खाती परदेशातून चालवली जात असल्याचा दावा सायबर सेलनं केलाय. पोलिसांकडून जर विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा अभिजित दीपके यांनी सरकारला दिलाय. या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांचा छळ सुरू ठेवल्यास कॉक्रोच जनता पार्टी लवकरच शांततापूर्ण आंदोलनातून उत्तर देईल. सरकारनं विद्यार्थ्यांना टार्गेट करणं थांबवावं असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना शरद पवार यांनी पूर्णविराम दिलेला आहे. पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना या चर्चांशी काहीही संबंध नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसातील नेत्यांच्या भेटीगाठींमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला होता, मात्र शरद पवारांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. मुंबईत अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे. तुकाराम मुंडे यांच्या पथकानं CCI, MIG सह 5 प्रतिष्ठित क्लब्सचे कॅन्टीन परवाने निलंबित केलेत. तपासणीमध्ये अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अन्न सुरक्षेतील गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील 900 खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. रुग्णालयाची वीज जोडणी, वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी आणि नव्या पदभरतीची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि पालघरमधील लाखो नागरिकांना आधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात यंदा पावसाअभावी भात लागवड रखडलेली आहे. आतापर्यंत केवळ 40% रोहणी पूर्ण झाली असून गेल्या वर्षी याच काळात ती 54% होती. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचा बोनस आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठीच्या प्रोत्साहन अनुदानाचीही मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या बाजारात ड्रॅगन फ्रूटची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. अवघ्या 100 रुपये किलो दरामुळे हे पौष्टिक फळ आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलंय. व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरनं समृद्ध असलेल्या या सुपर फूडला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. दीर्घ प्रतीक्षेनंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली. आतापर्यंत सरासरी केवळ 28% पाऊस झाल्यानं शेतकरी चिंतेत होते. या पावसामुळे धान पेरणी आणि पिकांना दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होती. रायगडच्या माणगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लोणेरे विद्यापीठाकडे जाणारा मुख्य रस्ता सुमारे 2 फूट पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलंय.
सिंधुदुर्ग किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा जारी करण्यात आलेला आहे। पुढील 2 दिवस समुद्रात 3.1 ते 3.2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असून मच्छीमार आणि पर्यटकांना समुद्रात न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील 2 दिवसांसाठी हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताच्या दिशेनं सरकत असल्यानं आज आणि उद्या विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गुजरातच्या वलसाडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका मुलाची सुटका करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। एका टोपलीचा वापर करून त्या मुलाला पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। केवळ 1-2 नव्हे तर लोकांच्या एका मोठ्या समूहानं एकत्र येऊन मानवी साखळी तयार केली आणि त्या मुलाचा जीव वाचवला। ती टोपली प्लास्टिकच्या कागदानं झाकून ठेवली होती की त्यात पाणी शिरलं तरी ते मुलापर्यंत पोहोचणार नाही। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला। हिमाचल प्रदेशातील चंबा इथे मुसळधार पावसानंतर आलेल्या अचानक पुराच्या प्रवाहात अनेक वाहनं वाहून गेली। त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या ढिगाऱ्याखाली ट्रक गाडले गेले आणि रस्ते बंद झाले। राजस्थानच्या कोटा शहरात भर दिवसा झालेल्या थरारक चाकू हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। घोडेवाले बाबा सर्कल इथे 4 हल्लेखोरांनी स्कूटीवरील तरुणावर सपासप चाकूनं वार केले। मात्र ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतल्यानं हल्लेखोर पळून गेले आणि जखमी तरुणाचा जीव वाचला। मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये भर रस्त्यात एका तरुणीला अर्धनग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या घटनेनंतर स्थानिकांनी परिसरातील हॉटेल्समध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे। पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत तपास सुरू केला असून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलंय। राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गजसिंहपूरमध्ये भीषण अपघात घडलेला आहे। गोल्डन पब्लिक स्कूलजवळ अनियंत्रित कारनं रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या 4 महिलांना जोरदार धडक दिली। या अपघातात 2 महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर श्रीगंगानगर इथे हलवण्यात आलेलं आहे। रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात ओढ्याला अचानक पूर आल्यानं 70हून अधिक पर्यटक अडकले होते। रेस्क्यू टीमनं जीवाची बाजी लावत 1.5 वर्षाच्या बालकापासून ते 60 ते 65 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांची सुखरूप सुटका केली आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये दाखवलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल खोपोली पोलीस आणि रेस्क्यू टीमचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। ही 2 दृश्य या धबधब्यावर पर्यटक अडकले होते। 70हून अधिक पर्यटकांची आता सुटका करण्यात आलेली आहे। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडालाय। हिमाचल प्रदेशातील चंबा इथे मुसळधार पावसानंतर आलेल्या अचानक पुराच्या प्रवाहात अनेक वाहनं वाहून गेली। त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या ढिगाऱ्याखाली ट्रक गाडले गेले आणि रस्ते बंद झाले। ही संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत। मुसळधार पाऊस सुरू असताना ही घटना घडलेली आहे। ढिगाऱ्याखाली ट्रक गाडले गेलेत आणि रस्ते हे पूर्णपणे बंद झाले असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। बीड जिल्ह्यातील दिंद्रूड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला मोठा पूर आलाय। नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले। यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्या मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून खरीप पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुसळधार पावसामुळे बंद झालेली मुंबई पुणे रेल्वे वाहतूक अखेर 22 दिवसांनी पूर्वपदावर आली आहे। कर्जत लोणावळा दरम्यान मंकी हिल ते खंडाळा घाटातील ट्रॅकवर दरड कोसळल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती। मोठ्या प्रमाणात दगडमाती हटवून ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मदनापूर गावात स्मशानभूमी नसल्यानं 81 वर्षीय वृद्धावर थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले। अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी करून देखील प्रशासनानं दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अहिल्यानगरात पिसळलेल्या एका भटक्या कुत्र्यानं 3 वर्षाच्या मुलावर हल्ला केला। बागरोजा हडको परिसरात कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यात त्रिवेंद्र सोनावणे हा मुलगा गंभीर जखमी झालाय। नवी मुंबई महापालिका कार्यालयातील लिफ्ट अचानक बंद पडल्यानं काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। लिफ्टमध्ये नागरिक आणि कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली। घटनेनंतर महापालिका प्रशासनाकडून तातडीनं हालचाली सुरू करण्यात आल्या आणि लिफ्टची तपासणी करण्यात आली। कर्नाटकच्या दावणगेरेतील बंबू बाजार भागात भीषण अपघात घडला।
भरधाव टिप्परनं दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रायगडच्या खोपोली येथील झेनिथ वॉटरफॉलवर पाण्याचा प्रवाह वाढल्यानं अडकलेल्या 70हून अधिक पर्यटकांची रेस्क्यू टीमनं सुखरूप सुटका केली आहे. पोलीस, हेल्थ फाउंडेशन आणि अग्निशमन दलानं मुसळधार पावसात जीवाची बाजी लावत ही बचाव मोहीम यशस्वी केली. पालघरमध्ये महावितरणाच्या कथित निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. खानपाडा येथे स्टॉलवर नाश्ता करून पैसे देत असताना लोखंडी स्टॉलमध्ये विजेच्या धक्क्यानं सलमान शेखचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. अमरावतीच्या राजापेठ उड्डाण पुलावर भीषण अपघात झालाय. भरधाव ट्रकनं 2 तरुणींना चिरडलं. अपघातात 2 तरुणींचा जागीच मृत्यू झालाय. गौरी प्रमोद धर्माळे आणि हर्षा आदेश गावंडे असं मृत्यू झालेल्या तरुणींचं नाव आहे. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेनं 4 चाकी वाहनं चोरणाऱ्या 3 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या कारसह तब्बल 5,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चौकशीत आरोपींनी आणखी 2 कार चोरीची कबुली दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,05,128 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेत. मात्र आतापर्यंत केवळ 14,769 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असून 90,359 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.